नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण AI इंजिनिअरिंग, त्यातील करिअर आणि कोर्सबद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहोत. आपण AI इंजिनियरची भूमिका, टॉप कॉलेजेस, अभ्यासक्रम, फी आणि एक सोपा करिअर रोडमॅप बघणार आहोत. सुरू करूया. हे ऐकून थक्क व्हाल. 2026 पर्यंत भारतात तब्बल 10 लाख AI प्रोफेशनल्सची गरज असणार आहे. मागणी प्रचंड आहे. पण मुळात प्रश्न हा आहे की AI इंजिनियर नक्की काय काम करतात? चला समजून घेऊया. डेटा सायंटिस्ट फक्त डेटामधून माहिती शोधतात, पण AI इंजिनियर्स त्या माहितीचा वापर करून प्रत्यक्ष स्मार्ट सिस्टम्स बनवतात. आणि याचा फायदा? अमेरिकेत एका AI इंजिनियरचा पगार सरासरी $1,42,000 असतो. एकदम भारी नाही का? हे इंजिनियर्स हेल्थकेअर, ड्रायव्हरलेस गाड्या, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि फ्रॉड रोखण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आता बघूया यासाठी काय शिकावं लागेल. 2026च्या गरजेनुसार डिझाईन केलेला हा सिलेबस खूप महत्त्वाचा आहे. यात प्रामुख्याने 4 टप्पे आहेत: बेसिक्स, कोर मशीन लर्निंग, जनरेटिव्ह AI आणि शेवटी प्रत्यक्ष मॉडेल डिप्लॉयमेंट. आता प्रश्न येतो, हे कोर्सेस कुठे उपलब्ध आहेत? विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये. यासाठी अनेक उत्तम कॉलेजेस आहेत. उदाहरणार्थ, मुंबईतील VJTI सारख्या नामांकित संस्थेत तुम्ही AI आणि डेटा सायन्समध्ये मास्टर्स करू शकता. हा एक उत्तम पर्याय आहे. तसंच मुंबईत NMIMS, ॲटलास आणि पुण्यात VIT, IIT यांसारख्या टॉप प्रायव्हेट कॉलेजेसचाही उत्तम पर्याय आपल्याकडे आहे. आता कॉलेज म्हटलं की फी आलीच. कॉलेज सरकारी आहे की प्रायव्हेट यानुसार फी स्ट्रक्चर खूप बदलतं. कोल्हापूरसारख्या सरकारी कॉलेजची फी 1 लाखाच्या आत आहे, तर मुंबईत NMIM सारख्या प्रायव्हेट कॉलेजची फी 20 लाखांपर्यंत जाते. विद्यार्थ्यांसाठी आता एक सोपं गाईड बघूया. जॉब रेडी होण्यासाठी 8 ते 12 महिन्यांचा हा कृती आराखडा नक्की फॉलो करा. याची सुरुवात पायथनपासून होते, मग ॲप डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग आणि शेवटी RAG आणि AI एजंट्स असा हा प्रवास आहे. लक्षात ठेवा, सगळं काही पायथनपासून सुरू होतं. AIमध्ये यश मिळवण्यासाठी प्रबळ कोडिंग बेस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि शेवटच्या टप्प्यात RAG आर्किटेक्चर आणि प्रत्यक्ष ॲप्लिकेशन्स डिप्लॉय करण्यासारख्या प्रगत आणि सर्वाधिक मागणी असलेल्या स्किल्सवर भर दिला जातो. तर तुमचा रोडमॅप रेडी आहे. मग काय, तुम्ही तुमची पहिली पायथन स्क्रिप्ट लिहायला तयार आहात का? नक्की विचार करा.